तर अत्यंत महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आहे। मराठी माणसाला अभिमान वाटावा असा मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये एक नवा विक्रम झालाय। झी टॉकीजच्या दुनियादारी या सिनेमाने हा विक्रम केला। आजपासून दुनियादारीचे दिवसाला 710 शो संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहेत। आणखी आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राबाहेर देखील दुनियादारीची घौडघौड सुरू आहे। गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यात देखील दुनियादारीचे शो आजपासून रंगणार आहेत। निखिल साने माझ्यावर आता सध्या बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी मी जातोय निखिल सानेंच्याकडे। निखिल, मला स्वतःला दुनियादारी पाहायची इतकी उत्सुकता होती। सुहास शिरवाळकरांची ही कादंबरी आणि खूप मोठं प्रोजेक्ट झी टॉकीजचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करावंसं वाटतंय आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आज वाटतोय झी टॉकीजचा, दुनियादारीच्या सगळ्या टीमचा आणि तुमच्या सगळ्या टीमचा। 710 प्रयोग, मराठी चित्रपटांचा इतिहास खूप वैभवशाली आहे। निखिल, काय सांगाल, आज नवीन झेंडा रोवलाय तुमच्या टीमनं? सगळ्यात प्रथम मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे आभार मानू इच्छितो, कारण त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या विश्वासामुळेच आजही आपण मजल मारू शकलो आहोत। झी टॉकीजनी 5 वर्षापूर्वी 2007 साली पहिला चित्रपट केला 3.5 आणि तेव्हापासून लोकांचा प्रचंड प्रतिसाद झी टॉकीजला मिळाला आहे। आणि त्याच्यानंतर दे धक्का असो, नटरंग असो आणि गेल्या वर्षीचा काकस्पर्श असो, आपण वेगवेगळे प्रयोग करत राहिलो आणि आज आपण या एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलो आहोत की आठवड्याभरात दुनियादारीचे 5000 शोज आहेत आणि मला खात्री आहे या शोज मधल्या नक्की एका शोजला तुम्हाला तिकीट मिळतील। निखिल, नुसताच पैसा कमावणं किंवा एक नवीन वेगळी लाट आणणं असं नाहीये। खरं तर खरोखर झी टॉकीजनं अगदी सुरुवातीपासूनचे तुमचे प्रत्येक चित्रपट मराठी माणसाला आपण थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेलं पाहिजे यासाठी अगदी खडबडून जागा करणारे होते। दुनियादारीचे शो, मी पत्रकार आहे, मी लोकांमध्ये फिरतो, मला सांगायला खूप आनंद वाटतोय तुम्हाला। लोक सकाळची वेळ ऍडजस्ट करून जात आहेत हा पिक्चर बघायला। इतका सुंदर चित्रपट तुम्ही बनवला आणि एका दिवसात हे 710 शो होत आहेत, याचं श्रेय कोणाकोणाला द्याल? नाही, मला असं वाटतं की ह्याचं मुख्य श्रेय अर्थातच शिरवाळकरांना आहे, कारण त्या लेखकाला आहे। आज त्या कादंबरीची आज 28वी आवृत्ती आज निघत आहे। सो 1980 साली एखाद्या माणसाने बघितलेलं स्वप्न जे आहे आणि आजही ते खरं उतरत आहे। मला वाटतं ही खरी सलामी जी आहे ती शिरवाळकरांसाठीच आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।